हाय, मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात सगळे? मस्त मजेतच आहात ना? यूट्यूबची वाटचाल माझी खूप छान चालली। रोज डेली थोडे ना थोडे सबस्क्रायबर वाढत आहेत, आनंदही तसा होत आहे आणि कामाची उमेद किंवा काम करण्याची जी मनाची तयारी आहे ती पण वाढत आहे, कारण माझ्याशी नवीन फॅमिली, नवीन मेंबर जोडले जात आहेत। तर हा विषय आपण पुढे कंटिन्यू करूयास। तर आजचा व्हिडिओ आहे उडदाचे पापड। मी घरच्या घरीच उडदाचे पापड बनवलेले आहे। ते हे 1 किलोच्या प्रमाणात, विकतचे वगैरे पीठ आणले नव्हते म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं। त्यासाठी 1 किलो उडीद डाळ घेतली आणि त्यामध्ये 200 ते 250 ग्रॅम मूग डाळ घातलेली आहे। तसेच पीठ गिरणीतून दळून आणले आणि त्याच्यामध्ये 20 ते ग्रॅम आपली मिरी बारीक करून घेतलेली आहे आणि ती त्याच्यात घातलेली आहे। पापड खार 1-2 चमचे घातलेले, तसेच हिंग 2 चमचे घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेले आहे। मिरी जी तुम्ही बारीक करून घेणार आहे त्याचा पूर्ण बारीक जो रवाळ भाग आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा नाही, तर जी मोठी मोठी पूड आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे, म्हणजे आपले पापड काळपट दिसणार नाहीत। आणि पापड खारी प्रमाणातच टाका। मी 2च चमचे 1 किलोच्या प्रमाणासाठी टाकलेला आहे। हिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। आणि जी मुगाची डाळ टाकलेली आहे ती जास्त टाकू नका, नाही तर पापड तळताना लालसर दिसतात। 200 ते 250 ग्रॅममध्ये 1 किलोच्या मापाला तुम्ही टाकू शकता। अशा प्रकारे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घेत पीठ अशा प्रकारे असं अंदाजानं लागेल असं थोडं थोडं पाणी घेत पीठ छानपैकी मळून घ्या, मर्दून घ्या। या पिठाला भिजण्यासाठी 1-2 तास तरी तुम्हाला द्यावेच लागतात। आणि पीठ मळताना तुम्हाला जास्त किंवा आधेमध्ये तेलाचा वापर करायचा नाही। लास्टला फक्त तो गोळा भांड्याला चिकटलेलं किंवा आपल्या परातीला चिकटलेलं पीठ काढण्यासाठी आणि पिठाचा एकसारखा गोळा होण्यासाठी थोडंसं अशा प्रकारे हातावरती एकदाच तेल घ्या आणि त्या तेलामध्ये अशा प्रकारे गोळा मळून घ्या। तो थोडं तेल घेतलं तरी अशा प्रकारे तयार होतो। असं टेक्स्चर झाल्यानंतर आपला गोळा तयार आहे असे समजा आणि 1-2 तास तो भिजण्यासाठी ठेवा। आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पापड करणार आहे त्याच्या आधी अशा प्रकारे खलबत्त्याने त्याला ठेचून घ्या, म्हणजे ते पीठ असं लवचिक आणि मऊ होतं आणि लाटण्यासाठी आपल्याला परफेक्ट होतं, ते पोळपाटाला चिकटत नाही। आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून पिठामध्ये थोडंसं पिठाचा वापर करून आपले पातळ असे पापड लाटून घ्या। आणि अशा प्रकारे पीठ थोडं ठेचून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पातळ पापड लाटून घ्यायचे आहेत। आणि पापड लाटून झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला ते घरात आतमध्ये सुकवून घ्यायचे आहेत। 1 तासभर तुम्हाला अशा प्रकारे आत सुकवून घ्यायचे आहेत आणि तेव्हाच 1 अर्धा तासानंतर पलटी मारून ते सुकवून घ्यायचे आणि असा थोडा गट्टा करून ठेवायचा। त्यामुळं काय होतं तर आपले पापड वाकडे तिकडे होत नाहीत। आणि तिथं थोडं सुकल्यानंतर तुम्हाला उन्हात 1 तासभर सुकवून घ्यायचे आहेत। उन्हात सुकवल्यानंतर ते वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही किंवा डबा बंद पॅक करून ठेवल्यानंतर त्याला बुरशी वगैरे काय येत नाही, त्यामुळे त्याला ऊन आणि हवा दोन्ही लागणे इम्पॉर्टंट आहे। अशा प्रकारे आपले पापड वाळून तयार होते आणि तळूनही तयार होते। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झालेले आहेत, नक्की करून पहा। आणि प्लीज व्हिडिओ लाईक, शेअर आणि व्हिडिओ आवडलास तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा। तुमचे खूप आभारी असेन।